नाशिकच्या चांदवडमध्ये कांद्याच्या प्रश्नावरती आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना सोडण्यात आलंय। महामार्गावरती आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी टायरही जाळले। महामार्गावरच्या आंदोलनाच्या दरम्यान ही सगळी दृश्य आपण बघतो आहोत। कांद्याला हमीभाव वाढवून देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक। कांद्यासाठी नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि अंबादास दानवे यांचं बैलगाडीमध्ये बसून आंदोलन। तिन्ही नेत्यांच्या गळ्यामध्ये कांद्याच्या माळा। नाशिकमधल्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले। हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार, अंबादास दानवे यांच्यासोबत कार्यकर्ते आंदोलनामध्ये उपस्थित राहिले। नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी। कांद्याच्या प्रश्नावरती महाविकास आघाडीच्या आंदोलनामुळे मोठी वाहतुकीची कोंडी। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या। इंधनाची दरवाढ आणि कांद्याला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हे आंदोलन झालं। रस्त्यावरती बसून प्रणिती शिंदे यांनी सरकारचा निषेध नोंदवलाय। गळ्यामध्ये कांद्यांच्या माळा घालून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। कांद्याला हमीभाव देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। हातामध्ये बॅनरही त्यांनी घेतले होते आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये काँग्रेसचं कांद्याला हमीभाव देण्यासाठी आक्रमक आंदोलन। सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला। कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार केली आणि हे आंदोलन करण्यात आलं। नागपूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आंदोलन। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा निषेध। माजी मंत्री अनिल देशमुख यांचा सायकलवरून प्रवास करत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला। केंद्र सरकार चुकीच्या नियोजनाचं खापर जनतेवरती फोडत असल्याची टीका। इंधनाच्या दरवाढीच्या विरोधात पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसची निदर्शनं। घोडा, गाढव, बैलगाडी हे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करण्यात आली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मेलडी चॉकलेटचं वाटप केलं आणि केंद्र आणि राज्य सरकार यांचा निषेध करण्यात आला। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करणं म्हणजे सर्वसामान्य लोकांची लूट करणं असा आरोपही झालेला आहे। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये पेट्रोल पंपावरती काँग्रेसचं मेलोडी चॉकलेटचं वाटप करून आंदोलन। पेट्रोल डिझेल दरवाढीचा त्यांनी निषेध केलेला आहे। तर नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चावरती असले पाहिजेत। कांद्याच्या दरवाढीवरती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया। शेतीप्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती दुर्दैवी असल्याचं म्हणत त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी निवडणूक आयोगाची मंजुरी। शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी आचारसंहितेमधून सूट। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज सरकार भरणार आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल। जळगावच्या चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे 700 हेक्टरपेक्षा अधिक केळीच्या बागा उद्ध्वस्त। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। लातूर शहर आणि निलंगा तालुक्यामधल्या परिसरामध्ये वादळी पावसाचा तडाखा। शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। वीज पडून म्हैस आणि बैल देखील ठार झाले। अनेक घरांची पडझड झाली आहे। नांदेडच्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। हदगाव, तामसा, अर्धापूर या परिसरामध्ये सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडलाय। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। हिंगोलीमध्ये काल विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा। सेनगाव तालुक्यामधल्या भानखेडा गावामध्ये वीज कोसळली आणि 32 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। शेतामध्ये मशागतीचं काम करत असताना जगन कोटकर यांच्या अंगावरती वीज पडली आहे। कडक उन्हामुळे भाजीपाल्याचं उत्पादन घटलं आणि वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ होताना दिसतेय। बाजारामधील भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत। फरसबीने 200 रुपये किलोचा टप्पा गाठला तर गवार, घेवडा, वाटाणा याचे दरही 100च्या पार। गेल्या आठवड्याभरामध्ये फरसबी, घेवडा, दोडकी, मिरची, काकडी आणि पालेभाज्या यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। इंधनामधली दरवाढ, वाढलेलं तापमान या सगळ्याचा फटका कोकणामध्ये जाणाऱ्या भाजीपाल्याला बसलाय। इंधनाच्या दरवाढीमुळे आता भाज्यांची आवक कमी झाली आहे। शिवाय किलोच्या मागे भाज्यांच्या दरात
आता मोठी वाढ होतीये, ग्राहकांच्या खिशाला सध्या झळ बसतीये. विदर्भामधल्या अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी, तर नागपूर आणि अकोला जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा. दुपारच्या वेळेला अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका असं प्रशासनाचं आवाहन. जळगाव शहरामध्ये क्लायमेट आणि हीट ॲक्शन प्लॅनसाठी सर्वेक्षण सुरू आहे. 7 वाहनांच्या माध्यमातून हीट मॅपिंग केलं जात आहे. महानगरपालिका आणि महिला हाऊसिंग ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम अशा सेविकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. रायगड जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये भीषण पाण्याची टंचाई. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 65 टँकरच्या माध्यमातून 64 गावं आणि 230 वाड्यांना पाण्याचा पुरवठा. 1,13,701 नागरिकांची टँकरच्या माध्यमातून तहान भागवण्याचं काम सुरू आहे. नीट पेपर फुटीच्या प्रकरणी 5वा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर. लातूरमधील प्रसिद्ध प्रसूती रोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञ अशा डॉक्टरची सीबीआयकडून चौकशी होतीये, तर काही हॉस्टेलवरती जाऊन विद्यार्थ्यांची देखील चौकशी केली जातीये. नीट पेपर फुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचणं हे दुर्दैवी आहे. नीट पेपर फुटीच्या संदर्भात अमित देशमुख यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली. लातूर या संकटामधून बाहेर पडेल आणि विद्यार्थ्यांचं यश हे पुन्हा एकदा लातूरचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. नीटची परीक्षा निष्पक्षपणे घेतली जावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र. 21 जून रोजी पार पडणाऱ्या नीटच्या परीक्षेसाठी पूर्ण तयारी करण्याच्या सूचना. विधान परिषदेच्या निवडणुकीचा महायुतीमधल्या जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी आज संध्याकाळी ही बैठक होईल. एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासोबत तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादीची बैठक होईल. या बैठकीमध्ये पुणे, हिंगोली, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथल्या मतदारसंघासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. राष्ट्रवादी पक्षानं 3 जागांवरती महायुतीमध्ये दावा केला आहे. ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरणार असल्याची माहिती. बहुजन विकास आघाडीला शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव. रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. बवियाचे क्षितिज ठाकूर हे ठाण्याचे उमेदवार असू शकतात अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. हिंगोली, परभणीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवरती खोतकर यांनी दावा केलाय. मुलीसाठी खोतकर यांना ही जागा हवी असल्याचं समोर आलं. भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच आहे. भंडारा गोंदियामध्ये जागा न देता प्रफुल्ल पटेल यांना कोंडीमध्ये पकडण्याचा भाजपचा प्रयत्न. जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही भूमिका. गडचिरोली काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरती जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये सध्या 2 गट पडलेले आहेत. माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची फेरनियुक्ती करण्याची मागणी, अन्यथा 12 तालुका अध्यक्षांचा राजीनाम्याचा इशारा. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक पार पडते आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यभरामधील पेट्रोल, डिझेल इंधनाचा तुटवडा या संदर्भातही चर्चा होणार आहे. सोबतच एसटीची भाडेवाढ आणि कांदा प्रश्न यावरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळाला सध्या तोटा होतोय. तोटा टाळण्यासाठी राज्य सरकारनं विशेष आर्थिक मदत द्यावी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मागणी. आर्थिक मदत दिली तर भाडेवाढ टाळता येऊ शकते असंही त्यांचं वक्तव्य. आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल, परंतु अद्यापर्यंत आम्ही काही भूमिका घेतलेली नाही. आम्ही केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडे मदतीची मागणी केलेली आहे. त्या मदतीची पूर्तता झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला भविष्यामध्ये काहीतरी कटू का होईना पण सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी, सेवा देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे. नगरसेवकाच्या अपघाती निधनाच्या नंतर नगरसेवक पदासाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे. एका जागेसाठी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये तिहेरी लढत होती आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या बोळिंजमधल्या रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. रुग्णालयामधील साधनसामग्री, औषधं कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या दरम्यान आणल्याचं विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि आरोग्य समिती सदस्यांच्या निदर्शनास आलंय. माता बाल संगोपनासाठीचं प्रोटीनचे अनेक डबे हे रुग्णालयाच्या आवारात पडलेले आहेत. मुदतबाह्य मलमाच्या ट्यूब्स देखील कचऱ्यात आहेत. एका बाजूला आयसीयू मध्ये
पेशंटला साधं बेडशीट नाही, त्याला चादर नाही, आणि त्याला जो आपण बेडशीट गाऊन देतो, ICU म्हटलं आपण काळजी घेतो, हे गाऊन नाही, हे बघितल्यानंतर त्यांनी गोडाऊनमध्ये चेक केलं. हे रुग्णालय 2021मध्ये कोविड-19च्या थर्ड वेव्हच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलं, परंतु थर्ड वेव्हमध्ये तेवढे पेशंट्स आणि तेवढे केसेस नसल्या कारणाने इथे कोविडचं कामकाज झालं नाही. परंतु हॉस्पिटल हे पूर्ण सेंट्रलाइज ऑक्सिजन कनेक्शन्स आहे, त्यामुळे कॉन्सन्ट्रेटर वगैरे त्याची गरज इथे पडली नाही. ते पूर्ण वसईविरारसाठीच इथे मागवले गेलेले आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.